आपण गणपती बाप्पाला दुर्वा वाहतो, पण बाप्पाला दुर्वा का वाजत हे माहित आहे का? नाही ना. याच्या मागे नेमकी कोणती आख्यायिका आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सार्थक. अनलासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता. देवांकडून वरदान मिळाल्यामुळे तो पृथ्वीवर ऋषी मुनी आणि माणसांना त्रास देत होता. त्याच्या डोळ्यातून आणि तोंडातून अग्निवर्ष होत असे, त्यामुळे तो सर्व काही भस्मसात करून टाकत असे. त्याला थांबवणं जवळपास अशक्य झालं होतं. तेव्हा सर्वांनी विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांना हाक मारली. बाप्पा पृथ्वीवर आले, पण अनलासूरला थांबवणं फार कठीण ठरलं. मग गणपतींनी आपला आकार फार प्रचंड मोठा केला आणि ते अनलासूरला एका घासात गिळून टाकलं. राक्षस संपला खरा, पण तो आतून अग्निमय असल्यामुळे गणपती बाप्पाच्या पोटात प्रचंड ज्वाला पेटल्या. बाप्पा अस्वस्थ झाले, इकडे तिकडे धावू लागले. तेव्हा काही ऋषी मुनींनी उपाय शोधला. त्यांनी गणपती बाप्पांना दुर्वांचा हार अर्पण केला. काही दुर्वा प्रसाद म्हणून खायला दिले. हळूहळू त्यांच्या पोटातील अग्नी शांत आली. बाप्पांना थंडावा मिळाला आणि ते पुन्हा प्रसन्न झाले. त्या दिवसापासून बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय झाले. आणि असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या.